इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनीची इंग्रजीच्या पुस्तकातली पहिली कविता, युनिट नंबर फर्स्ट, इट्स अ स्मॉल वर्ल्ड. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी ही कविता ऐकायची आहे. मी माझ्या मोठ्या तोडक्या चालीमध्ये ती चालीवर म्हणण्याचा प्रयत्न करत आहे. काळजीपूर्वक ऐका. ऐकत असताना एखादा अवघड शब्द असेल तर ती पेन्सिलने टिक करा आणि त्याचा अर्थ जर पुस्तकात नाही सापडला शब्दाचा तर मला विचारा, मी सांगेन. तर काळजीपूर्वक ऐका. युनिट नंबर 1, स्टँडर्ड 7, इट्स अ स्मॉल वर्ल्ड. It's a world of laughter, a world of tears. It's a world of hopes and world of fears. There's so much that we share that it's time to we are aware. It's a small world after all. 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 It's a small world. There is just one moon and one golden sun, and a smile means friendship to everyone. Though the mountains divide and the oceans are wide, it's a small world after all. 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 It's a small world. अशा प्रकारे या कवितेला चालीमध्ये म्हणण्याचा प्रयत्न करा. 1-2 वेळेस ही कविता वाचा. नाउ आय विल ट्राय टू एक्सप्लेन द एव्हरी लाईन इन इंग्लिश अँड ऑल्सो ट्राईंग टू गिव्ह यू द एक्झाम्पल्स अकॉर्डिंग टू दॅट लाईन्स. अँड ऑल्सो इफ यू डोंट अंडरस्टँड I will translate in Marathi. It's the world of laughter. The poet said that the world is full of the laughter, a world of tears, and it also tears also present in this world. The meaning of that stanza, that's the 2 lines is, it's a world of laughter means in this world there are also happiness and also some sadness. That a world of tears means also here some sadness. म्हणजेच कवीला असं म्हणायचं की ह्या जगामध्ये जसं हसणं आहे, ठीक आहे, अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, हे जग हसणाऱ्यांचं आहे, हास्याचं आहे. तसंच हे जग कशाचं आहे, अ वर्ल्ड ऑफ टीयर्स, अश्रूंचे आहे, ठीक आहे. हे जग अश्रूंचं आहे. म्हणजेच कवीला कदाचित असं म्हणायचं असेल की या जगामध्ये जसं आनंद आहे, सुख आहे, तसं दुःख सुद्धा आहे. हे जग दुःखाचं सुद्धा आहे. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. In every day we woke up with the new hopes, and so the poet called it's a world of hopes. हे जग, या जगामध्ये हे जग आशावादी लोकांचं आहे, आशेचं आहे, आशेवर जगत असतो आपण. अँड वर्ल्ड ऑफ फिअर्स, आणि भीतीचं सुद्धा आहे. आज प्रत्येक जण भीतीमध्ये आहे, प्रत्येक जण घाबरतोय, प्रत्येक जण भयाने ग्रासलेला आहे. व्हॉट इज द रिझन? द COVID-19. The COVID-19 is the word we fear about it, है ना. And so the poet said that the world of fears, the world is also fears. There's so much that we share that it's time we are aware. It's a small world after all. In this world there are many things we can share, many things, and it's full of things we can share. कवीला असं म्हणायचं की आपल्या जगामध्ये अशा भरपूर वस्तू आहेत, ज्या गोष्टी आहेत ज्या आपण शेअर करू शकतो, ज्या आपण वाटून घेऊ शकतो, ज्या आपण वाटू शकतो. एखाद्याला आनंद आपण वाटू शकतो, एखाद्याचं दुःख आपण वाटून घेऊ शकतो. आपल्या मनातील भावना, दुःखाच्या भावना आपण एखाद्याला शेअर करू शकतो. आपला आनंद इतरांना आपण शेअर करू शकतो, ठीक आहे. त्यामुळे कवी असं म्हणतोय, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. हे वर्ल्ड एवढं सगळं जरी केलं तरी खूप लहान आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. इट्स अ small world because today's we can talk, we can see our friends which is in far away country. We can call our family members which are who is far away from our home, 400 and 500 kilometers away from your home, but we can connect with that person with the help of mobile, with the help of video call. And so the poet said that it's a small world after all. It's a small world. आता हे जग फार छोटा आहे, हे जग फार छोटा आहे. It's a world of
इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. काही केलं तरी हे जग छोटं आहे. पुढच्या स्टँडामध्ये कवी काय म्हणतो, इन द नेक्स्ट स्टँडा देअर इज जस्ट वन मून अँड वन गोल्डन सन अँड स्माइल्स मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. where you go in America, in India or another country, there is only one moon. कुठे जरी गेला तरी जगामध्ये चंद्र एकच आहे. कुठे जरी गेला जगामध्ये तर सूर्य एकच आहे. आणि कुठे जरी जगामध्ये गेला तरी स्माइलचा अर्थ हा फ्रेंडशिप आहे. जर तुम्ही एखाद्याला स्माइल देऊन बघितलं, त्याला स्माइल बघून स्माइल केली, त्याचा अर्थ तो तुमचा मित्र आहे, तो त्याच्यासोबत मैत्री आहे असा होतो. आणि जगाच्या पाठीवर कुठेही जा, भारतामध्ये जा, अमेरिकेमध्ये जा, अगदी इंग्लंडमध्ये जा, कुठे जरी गेला तर तुम्ही छोटीशी स्माइल दिली. व्हेन यू लुक ॲट एनी पर्सन अँड स्माइल, इट मीन्स दॅट इट्स अ फ्रेंडशिप. इट्स अ फ्रेंडशिप. इट्स अ सिम्बॉल ऑफ फ्रेंडशिप. अँड वन ओशियन, though the mountains divides and oceans are wide. In this poem, the poet said that if the world is divided by the mountains and also the oceans, but its world is small. Its world is small. Something is bound to us with each other. म्हणून तो म्हणते की जरी पर्वतांनी आपल्याला विभागलं असेल, आपल्याला डिवाइड केलं असेल, आपल्यामध्ये विभागणी केली असेल, समुद्राने आपली विभागणी केली असेल, तरी हे जग मात्र फार छोटं आहे. आपण सर्व एकमेकाशी कनेक्ट अशा प्रकारे होऊ शकतो. हे जग फार छोटं आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. अशा प्रकारे ही कविता आहे. परत एकदा मी वाचतोय, लक्षपूर्वक ऐका आणि परत एकदा तुम्ही स्वतः वाचा. वाचल्यानंतर यावरले कठीण शब्द लिहून काढा आणि वाटल्याची कविता वाचत लिहून काढा. It's a world of laughter, a world of tears. It's a world of hopes and a world of fears. There's so much that we share, that is time we are aware. It's a small world after all. 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 It's small world. There's just one moon and one golden sun, and a smile means friendship to everyone. Though the mountains divides and the oceans are wide, it's a small world after all. 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 It's a small world. इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी जी कविता आहे, पहिली कविता आपण तर पाहिली. याच्या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. काळजीपूर्वक ऐका आणि मी सांगितल्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन फॉलो करा.